राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आमदार राम कदम आता तक्रार दाखल करणार आहेत। घाटकोपर पोलीस स्थानकामध्ये राम कदम यांच्या वतीने ही तक्रार दाखल केली जाईल। राम मांसाहारी असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी कालच केलं होतं आणि त्याचे पडसाद आता उमटू लागलेत। अमेय राणे माहिती देतात। अमेय, भाजप कशी आक्रमक झाली आहे, काय भूमिका आहे राम कदम यांची? ज्ञानदा, सध्या संपूर्ण जो परिसर आहे देशातला तो आपण राम भक्त झालेला पाहायला मिळतो आणि अशातच जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भात आता भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे ठरवले। मी सध्या घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात आहे आणि आपण बघू शकतोय की आता इथं भाजप समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता हे सगळेजण मिळून राम कदम यांच्या साथीनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवणार आहेत। आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने हा विरोध केला जातोय। आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। कशा पद्धतीने तुम्ही आज हा विरोध करताय आणि तक्रार करण्याचं कारण? हे जे विक्षिप्त जितेंद्र आव्हाड आहेत हे प्रत्येक वेळेला उठसूट आणि काहीतरी बराळत असतात। मला वाटतं यांच्या मागचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे। जितेंद्र आव्हाड एक चेहरा आहे आणि त्याच्या मागचे बोलवते धनी कोणीतरी वेगळे आहेत का? यांच्या मागे शरद पवार आहेत का? यांच्या मागे उद्धव ठाकरे आहेत का? यांच्या मागे काँग्रेस आहे का? कारण 500 वर्षानंतर रामलल्लांचं विराजमान त्या ठिकाणी अयोध्यामध्ये होत आहे आणि तरी यांना हे बघवत नाहीये। हे फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि हे हिंदुस्थानची जनता, हिंदू बांधव हे कधीही सहन करणार नाही। त्या दाखल केल्यानंतर तुमची मागणी काय? तक्रार दाखल केल्यानंतर आमची मागणी आहे की असं जे विक्षिप्त जे बोलणं आहे यांचं हे थांबलं गेलं पाहिजे, यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून पुढे येणारा कोणी माणूस असं बोलला नाही पाहिजे भविष्यात। त्यांना अटक करायला पाहिजे। भगवान श्री राम का अपमान हिंदुस्तान नहीं सहेगा, इसके लिए जितेंद्र आव्हाड को अरेस्ट करना चाहिए। आता बघितलं की लोकांच्या भावना तीव्र आहेत, कारण की या प्रकरणी आता थेट जितेंद्र आव्हाडांविरोधात मुंबई पोलिसांनी रीतसर गुन्हा नोंदवावा आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करत आव्हाडांना अटक करावी अशी मागणी करत आता हे सगळे जे भाजप कार्यकर्ते आहेत ते घाटकोपर पोलीस ठाण्यात जमा आहेत। आणि ज्ञानदा, केवळ घाटकोपर नव्हे तर महाराष्ट्राच्या अन्य कानाकोपऱ्यातल्या पोलीस ठाण्यात सुद्धा आता लोक जी आहेत ती तक्रार करण्यासाठी दाखल होत आहेत। त्यामुळे आता या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात राज्यभरात किती गुन्ह्यांची नोंद होते हे सुद्धा पाहावं लागेल। ज्ञानदा, आम्ही त्याचबरोबर आमदार राम कदमांच्या वतीने ही तक्रार दिली जाणार आहे। ते इथे स्वतः येत आहेत का, त्यांची भूमिका काय असल्याचं कळतंय? राम कदम हे थोड्याच वेळात इथं दाखल होतील आणि त्यासाठीच त्यांचे समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। राम कदम हे कुठल्याही क्षणी इथं दाखल होतील आणि त्यानंतर राम कदम यांच्या नेतृत्वाखालीच ही जी तक्रार आहे ती इथं नोंदवली जाईल। आपण बघू शकतो की पोस्टर्सवर सुद्धा जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला जातोय आणि जितेंद्र आव्हाडांचा निषेध आज केवळ मुंबईतल्या घाटकोपरमध्ये नाही तर महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यात होतोय आणि अनेक ठिकाणी आता जितेंद्र आव्हाड यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात येते आहे। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल। आणि राम कदम आता घाटकोपर पोलीस स्थानकामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणार, त्यांची प्रतिक्रिया येते। मंदिर में भी जाना है और तो मांसाहार किया है तो व्यक्ति विशेष टाल देता है मंदिर जाना, क्या ये भी वो भूल गए? उनके इस बयान से देश के करोड़ों करोड़ों साधु संतों को, महंतों को, उनकी आत्मा को, दिल को क्या लगा होगा? बार बार हिंदू धर्म का मजाक उड़ाओ और इस कारण मजाक उड़ाओ कि हिंदू धर्म सहिष्णु है। क्या हो गया इन्हें? शरद पवार की चुप्पी, दूसरी ओर उद्धव ठाकरे की चुप्पी। खैर, उद्धव ठाकरे तो अब वो पुराना वाला रहा ही नहीं उनका कोई। मातोश्री 2 बन गया, अब 3 कब बनेगा उसकी उनको पड़ी है। परिवार को कैसे राजनीति में सेट करे उस बात की उनको पड़ी है। पर इस तरह के स्टेटमेंट बार बार दिए जाते हैं जितेंद्र आव्हाड की तरफ से, हिंदू धर्म का अपमान किया जाता है। बकायदा लगातार कुछ महीने पहले भी उन्होंने इस तरह के स्टेटमेंट दिए थे राम मंदिर को लेकर, हनुमान जयंती को लेकर, क्या कहना? उनकी ये मोडस ऑपरेंडी है, ये सोची समझी उनकी राजनीति है, उनका ये षड्यंत्र है, उनकी ओछी राजनीति करने का तरीका है। बार बार हिंदू धर्म, हिंदू समाज का मजाक उड़ाओ, उनकी भावनाओं को आहत करो
और वह आहत करते समय किसी एक संप्रदाय को खुश करो। ये वोट जुटाने की राजनीति में तुम हिंदू धर्म का मजाक नहीं उड़ा सकते। आज एफआईआर दर्ज करने वाले हैं आप, उनको लगातार स्टेट में हमने भी देखा कि बीजेपी और भी प्रोटेस्ट कर रही है जितेंद्र आव्हाड को लेकर। नहीं, उनके खिलाफ तो एफआईआर दर्ज होगा, एफआईआर भी दर्ज होगा, उनसे माफ़ी भी मंगवाएंगे। और ये बात सुनिश्चित और स्पष्ट हो गई है कि चाहे वो शरद पवार हो, राहुल गांधी हो, उद्धव ठाकरे हो, 22 जनवरी को जो राम मंदिर भव्य और दिव्य बनने जा रहा है आदरणीय मोदी जी के नेतृत्व में, यह बात इन घमंडी अलायंस को रास नहीं आई। सर, उन्होंने कल एक आरएसएस को लेके भी टिप्पणी करी थी जितेंद्र आव्हाड ने। उन्होंने कहा था कि जातिवाद के वजह से महात्मा गांधी की हत्या हुई थी और जातिवाद के वजह से बड़ा नहीं किया गया, आरएसएस को पसंद नहीं था, इसके वजह से महात्मा गांधी को पॉजिटिव लाइट में नहीं लिया गया। संघ के बारे में क्या जानते हैं आव्हाड? कभी संघ की किसी शाखा में गए हैं? संघ की परिभाषा जानते हैं? संघ के जो स्वयंसेवक है किस प्रकार से त्याग समर्पित जीवन जीते हैं, मां भारती के लिए जीते, ये उनको पता है? क्या पता है संघ के बारे में? केवल अपनी राजनीतिक दुकान चलाने के लिए कुछ भी बोलोगे। संघ को समझने के लिए आव्हाड को 100 जन्म लेने होंगे, उसके बाद संघ क्या होता है। नाही, कसं आहे, राष्ट्रवादीचे नेते यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा जरी असेल किंवा घरी गणपती आले तर मांसाहार करणारा व्यक्ती सुद्धा त्या दिवशी मांसाहार नाही करत। नवरात्रीमध्ये तर अनेक लोक सोडून देतात। साधं कुठल्या मंदिरात जायचं झालं तरी मांसाहार ज्यांनी चुकून केला असेल तो व्यक्ती सुद्धा मंदिरात जायचं टाळतो। हे खरं आहे का खोटं आहे? एवढं आव्हाडांना कळत नाही। आणि जर समजा प्रभू रामचंद्र मांसाहार करत असते तर त्यांना मांसाहाराचाच लोकांनी प्रसाद भोग म्हणून चढवला असता, असं होतंय का? नाही। तर त्यांना पूर्ण माहिती आहे, वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा याला काही प्रमाण नाही, तुलसीदासजींनी जे रामचरित्र मानस लिहिलंय त्याच्यातही याला काही प्रमाण नाही। हे सगळं धादांत खोटं, हिंदूंचा कसा अपमान करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही संप्रदायाला खुश करायचंय त्यांना कसं खुश करता येईल याचं एक उत्तम दुर्दैवी उदाहरण ते प्रस्तुत करतात। आम्हाला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, का हो तुमचा आज सामना गप्प आहे? का तुमचे प्रवक्ते गप्प आहेत? का तुम्ही आव्हाडांना जा विचारत? आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी आलो आहे। पोलिसांना त्यांच्या विरोधात एफआयआर घ्यावा लागेल, कारण ही साधी घटना नाहीये। 450 वर्षाच्या संघर्षानंतर जर या देशात प्रभू रामचंद्राचं भव्य आणि दिव्य मंदिर उभं राहत असेल तर ह्यांच्या पोटात का गोळा येतोय? यांना का दुःख वाटतंय? का शरद पवार आणि कंपनी, राहुल गांधी आणि कंपनी, उद्धव ठाकरे आणि कंपनी का नाराज आहे? म्हणजे एका ठिकाणी कोट्यावधी हिंदू समाज रामभक्त आनंदी आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी हे यांचं जे गर्विष्ठ अलायन्स आहे ते मात्र दुःखी आहे, असं आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतोय। त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे, त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल झाला पाहिजे। आणि मला माहिती आहे की स्वतः आव्हाड व्यक्तिगत जीवनामध्ये आस्तिक आहेत, शरद पवार नास्तिक असतील, आस्तिक असून देखील केवळ राजकीय आवश्यकता म्हणून आमच्या प्रभू रामचंद्रांना दुःखी करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही। त्यांनी प्रमाण दाखवावं की कुठे दिलं त्यांनी मांसाहार केला, आणि प्रमाण दाखवणार नसतील तर महाराष्ट्रात देशाचे रामभक्तांची माफी मागत स्वतःहून अटकावी। सर, राम जन्मभूमि तीर्थ के आचार्य का बयान आया है जितेंद्र आव्हाड को लेकर। उन्होंने कहा कि जितेंद्र आव्हाड झूठ बोल रहे हैं, किसी तरह के भी भगवान होते हैं वो सिर्फ फल और वेजिटेरियन से अपना पूरा जीवन व्यतीत करते हैं, और कहीं भी पुराणों में भी कहीं भी इसका जिक्र नहीं है कि नॉन वेजिटेरियन है, मांसाहारी है। देखिए, यदि आपने वाल्मीकि रामायण को देखा या तो प्रमाण करके अगर तुलसीदास जी का जो रामचरितमानस है उसमें देखा तो दोनों में प्रमाण ये आया है कि जब प्रभु रामचंद्र जी वनवास के लिए गए तो उन्होंने ये प्रण किया कि वे ऋषिवत जीवन जिएंगे और कंदमूल और फल खा करके उन्होंने पूरा वो 14 वर्ष का वनवास उन्होंने काटा है। और अध्यात्म में मांसाहार को अभक्ष कहा गया है।
अभक्ष का सेवन नहीं करते, और यदि अभक्ष का सेवन किया होता तो भगवान की हर पूजा के बाद उन्हें भोग लोग मांसाहार चढ़ाते। कभी देखा है हमने भगवान को भोग को कभी मांसाहार का चढ़ाया? नहीं चढ़ाया। हालांकि नवरात्रि के दिन हो या घर पे गणपति हो या कोई पूजा हो तो मांसाहार करने वाला व्यक्ति विशेष भी उस दिन मांसाहार नहीं करता, यह सत्य है। मंदिर के भीतर भी जाना हो और किसी ने अगर 4 दोस्त जा रहे हैं और किसी एक दोस्त ने अंडा तक खाया हो तो वो कहता है कि मैं मंदिर के भीतर नहीं आता हूं, मैंने मांसाहार किया है। अब ठीक है, उसकी वो सोच है, पर ये सोच सभी हिंदू धर्म भाइयों की है। पर ऐसा क्या आ पड़ा कि कल प्रातः मैंने मांग की कि मुंबई और महाराष्ट्र में दारूबंदी हो, मांसबंदी हो 22 जनवरी के एक दिन, और महाराष्ट्र की सरकार केंद्र सरकार से मांग करे और पूरे देश भर में दारूबंदी और मांसबंदी हो, तो अवार्ड जी को कौन सी मिर्ची लगी? समर्थन करते इसका? पर नहीं, इस बात को उन्होंने अलग ढंग से उछाला। इस बात को उन्होंने किसी संप्रदाय को खुश करने के चक्कर में हिंदू समाज की भावनाओं को आहत किया। क्या लगा होगा हिमालय स्थित जो हमारे साधु संत रहते हैं, हमारे महात्मा रहते हैं, उनको क्या लगा होगा? उनकी आत्मा को कितनी ठेस पहुंची होगी? अब भगवान के बारे में बोलोगे और लगातार बोलोगे। श्रीमान अवार्ड जी के सारे वक्तव्य अगर निकालो और फिर स्टालिन के पुत्र हो या जो लगातार अभी जो श्रृंखला चल रही है, यह हिंदू समाज को आहत करने की श्रृंखला सोची समझी इनकी षड्यंत्र के साथ राजनीति। काय झालंय, यांच्या पोटामध्ये दुखतंय। भव्य राम मंदिर हे उभं करू शकले नाहीत, मोदींच्या कालखंडात उभं राहतंय आणि तेही भव्य दिव्य उभं राहतंय, तर त्याच्यामुळे ह्यांना कळतंय की आता यांची राजकारणाची दुकानं बंद होणार आहेत। तर ते राजकारणाची दुकानं चालली पाहिजेत। मग कुठल्या तरी एका समाजाला खुश करा। मग सगळ्यात सोपा समाज कुठला आहे ज्याची थट्टा मस्करी केली तरी चालते? तर हिंदू समाज असा त्यांचा चुकीचा त्यांनी अर्थ लावलाय। त्यांना आमची ताकीद आहे, तुम्ही वारंवार हिंदू समाजाचा अपमान करता आहात, तुम्हाला ईश्वरी दंड तर मिळेल, पण पोलीस देखील तुमच्या विरोधात एफआयआर दाखल करतील। राज्याच्या अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आज गुन्हे नोंदवले जातात। नाही, कसं आहे की दुर्दैवानं उद्धव ठाकरे गप्प आहेत आणि गप्प राहणं ही त्यांची राजकीय आवश्यकता दिसते। सामनामध्ये एक ओळ लिहून आली नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आक्रोश आहे आव्हाडांच्या विधानाबद्दल। अरे तुम्ही दुसऱ्या कोणाला म्हटलं चालेल, तुम्ही आमची जी श्रद्धा आहे, आमची जी आस्था आहे, कोट्यावधी लोकांची आस्था आहे, त्यांना तुम्ही म्हणाल। आणि त्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्र हे कंदमुळं खात होते। शबरीची उष्ट बेरे त्यांनी खाल्ली ना, का नाही खाल्ली? आपण लहानपणापासून वाचतोय ना। कधीतरी कुठल्या देवाला आपण मांसाहाराचा प्रसाद आपण दाखवलाय का हो? सांगा बरं। जर अध्यात्मामध्ये जर परमेश्वर जर मांसाहार भक्षण करत असते तो लोकांनी घरी पूजेमध्ये मांसाहारच दाखवला असता, प्रसाद चढवला असता। नाही होत असं। देवीला सुद्धा, तुळजापूरच्या भवानीला सुद्धा जो मांसाहाराचा प्रसाद जो चढवतात तो देवीला नाही चढवत, देवीच्या पायाशी असलेल्या राक्षसाला चढवतात। अभक्ष हे दानवांचं अन्न आहे, देवतांचं नाही। नहीं, वो माफी के ऊपर जा चुके हैं। उनकी गिरफ्तारी अनिवार्य है, उनकी गिरफ्तारी करनी होगी। 22 जनवरी को जब 500 वर्षों के बाद हम दिवाली मनाने जा रहे हैं तो अवार्ड जैसे लोगों के पेट में दर्द का क्या कारण है? कौन से संप्रदाय को खुश करने के चक्कर में राम भक्तों की भावनाओं के साथ वो खेल रहे? इन बातों का जवाब उनको सार्वजनिक मंच पे आके देना होगा। तर आपल्या वक्तव्याचे पुरावे जितेंद्र आव्हाडांनी सादर करावेत आणि जर ते पुरावे देऊ शकत नसतील तर त्यांनी समस्त हिंदूंची माफी मागावी आणि स्वतःला अटक करवून घ्यावी असं राम कदमांनी म्हटलंय। राम कदम सध्या घाटकोपर पोलीस स्थानकात पोहोचलेत जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।